इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन येथे धाड टाकली आणि त्यानंतर पामतेल आणि स्टार्चयुक्त फ्रोझन डेझर्टची विक्री जी रबडी कुल्फी म्हणून इथे केली जात होती असं तपासात समोर आलंय। लेबलिंग आणि घटकांच्या माहितीमध्ये गंभीर तफावत आढळली। विना लेबल क्रीमसह कुल्फीचा साठा जप्त करण्यात आलाय। जप्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणानंतर फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीम मधील फरक सर्वसामान्यांना खरोखरच माहिती आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय। याबाबत मुंबईकरांशी संवाद साधल्यानंतर अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याचं दिसून आलं। सर्वसामान्य माणसाला फ्रोझन डेझर्ट आणि आईस्क्रीम मधला फरक माहिती आहे का, हे कुठेतरी आपण थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करू। आपण पाहतोय की खूप मंडळी इकडे सगळी बसलेली आहेत। आपण यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। 1-2 मिनिटं बोलू का? तुम्हाला आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट मधला फरक माहिती आहे का? आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट मधला फरक माहिती आहे का? फ्रोझन डेझर्ट हा काय? फ्रोझन ते स्टोर करून ठेवतात खूप दिवस हा आणि आईस्क्रीम तर तुरंत बनतं ना ते। तुम्ही बोला। हो तेच आईस्क्रीम तर लगेच फ्रीजरमध्ये ठेवलं की तयार होतो। हे फ्रोझन केमिकल्स मिक्स करतात ना त्याच्यामध्ये फ्रोझन मध्ये। नाही बोल, तुला माहिती आहे आईस्क्रीम आणि फ्रोझन? एक्झॅक्टली माहित नाही, पण आईस्क्रीम तर म्हणजे असं फ्रीजरमध्ये ठेवलं तर होऊन जाते आणि ते फ्रोझन केक टाईप राहते। यानंतर पुढे काय